चिंता करू नका, हा व्हिडिओ ऐका, सगळं चांगलं होईल. निगेटिव्ह विचार थांबतील. माणसाचे आयुष्य हे एका कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही. दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एका संघर्षातून जात असतो. कधी हा संघर्ष पोटासाठी असतो, कधी नात्यांसाठी, तर कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. मग तुमची अडचण आर्थिक असो, मानसिक असो किंवा आध्यात्मिक. आज आपण गीतेचे ते महान उपदेश पाहणार आहोत, जे केवळ अर्जुनासाठी नव्हते, तर संपूर्ण मानवजातीसाठी आहेत. गीतेची सुरुवातच मुळी विषाद म्हणजेच दुःखातून होते. अर्जुन जेव्हा रणांगणावर आपल्याच नातेवाईकांना शत्रूच्या रूपात पाहतो, तेव्हा तो हातबल होतो. त्याचे गांडीव धनुष्य हातांतून गळून पडते. हीच स्थिती आज आपल्या सर्वांची आहे. आपण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलो आहोत. पण श्रीकृष्ण सांगतात की जिथे दुःख संपते, तिथेच ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. गीतेचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला धडा हा आहे की अन्याय करणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच तो सहन करणाराही आहे. आपण अनेकदा संस्कारी असण्याच्या नावाखाली किंवा मोठा माणूस म्हणून इतरांचे चुकीचे वागणे सहन करतो. पण भगवंत म्हणतात की जो तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावतो, जो अधर्माच्या मार्गावर आहे, तो तुमचा असूच शकत नाही. कुटुंब असो वा समाज, जर एखादी व्यक्ती सत्तेचा किंवा वयाचा गैरवापर करून तुमच्यावर अन्याय करत असेल, तर शांत बसणे म्हणजे अधर्माला खतपाणी घालणे होय. अर्जुनाला मोह झाला होता की समोर भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य आहेत. पण श्रीकृष्णाने स्पष्ट केले की जेव्हा तलवारीची धार आणि धर्माची बाजू समोर येते, तेव्हा नात्यांचे पदर बाजूला सारून कर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे. जो तुमचे दुःख वाढवतो, तो आप्त असूच शकत नाही. आपण ज्या नात्यांसाठी रडतो, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, ती नाती खरंच शाश्वत आहेत का? महाभारतातील एक प्रसंग आपल्या डोळ्यांतील मोहाचे पटल दूर करतो. अभिमन्यूच्या वीर मरणानंतर अर्जुन पूर्णपणे खचला होता. त्याला वाटले की त्याचे जग संपले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याच्या दिव्य दृष्टीने परलोकाचे दर्शन घडवले. तिथे गेल्यावर अर्जुनाने पाहिले की अभिमन्यूचा आत्मा एका वेगळ्याच तेजात आहे. अर्जुन त्याला कळवळून म्हणाला, पुत्रा, तू आम्हाला सोडून का गेलास? तेव्हा त्या आत्म्याने जे उत्तर दिले ते ऐकून अर्जुनाचे डोळे उघडले. तो म्हणाला, कोण पुत्र आणि कोण पिता? या सृष्टीच्या प्रवासात मी हजारो जन्म घेतले आहेत. एका जन्मात तुम्ही माझे पिता होतात, दुसऱ्यात मी तुमचा शत्रू होतो, तिसऱ्यात आपण अनोळखी होतो. या क्षणी मी केवळ एक आत्मा आहे. हे ऐकल्यावर अर्जुनाला जाणीव झाली की आपण ज्या शरीरावर आणि नात्यावर प्रेम करतो, ते केवळ या जन्मापुरते मर्यादित आहे. खरे नाते हे आत्म्याचे परमात्म्याशी असते. म्हणून माणसांनी नात्यात गुंतवणूक करताना मोह टाळावा आणि प्रेम करावे. मोह आपल्याला कमकुवत करतो, तर प्रेम आपल्याला ताकद देते. मानवी जीवनातील सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यू. आपण मृत्यूला अंत समजतो, पण श्रीकृष्ण त्याला प्रवास म्हणतात. गीतेतील प्रसिद्ध श्लोक आहे, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. ज्याप्रमाणे आपण जुने झालेले कपडे फेकून देतो आणि नवीन परिधान करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा जुनी झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. मृत्यू हे जीवनाचे सत्य आहे, पण तो आत्म्याचा अंत नाही. आत्मा अमर आहे. त्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि पाणी भिजवू शकत नाही. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो की आपण म्हणजे केवळ हे हाडामासाचे शरीर नाही, तेव्हा जीवनातील अर्ध्या व्याधी नष्ट होतात. आपण एका धर्मशाळेत राहणाऱ्या प्रवाशांसारखे आहोत. राजा असो वा भिकारी, सर्वांना एक दिवस हे बिछाने आवरून पुढे निघायचे आहे. मग या प्रवासात अहंकार कशासाठी? श्रीकृष्ण म्हणतात की वर्तमानात जगणे हीच खरी साधना आहे. आपण एकतर गेलेल्या काळाच्या आठवणीत रडतो किंवा न येणाऱ्या भविष्याच्या काळजीत चुकतो. यावर एक सुंदर कथा आहे. एका गुरुजींनी आपल्या शिष्याला एक परीस दिला आणि सांगितले, याने तू लोखंडाचे सोने करू शकतोस, पण माझ्याकडे फक्त 30 दिवस आहेत. 30 दिवसांनंतर मी हा दगड परत घेईन. शिष्य आळशी होता. त्याने विचार केला, लोखंड महाग आहे, भाव कमी झाला की खूप सोने बनवेन. दिवस सरत गेले. तो उद्या करत राहिला. 29व्या दिवशी तो लोखंड आणायला निघाला, पण वाटेत पाऊस आला. बाजार बंद होता. 30व्या दिवशी गुरुजी आले आणि त्यांनी दगड परत नेला. शिष्याजवळ फक्त गंजलेले लोखंड शिल्लक राहिले. आपल्या आयुष्याचेही तसेच आहे.
हा वेळ म्हणजेच तो परीस आहे. आपण विचार करतो की निवृत्त झाल्यावर भक्ती करू, मुले मोठी झाल्यावर शांतपणे जगू, पण उद्या कधीच येत नाही. जो आजमध्ये जगतो तोच जीवनाचे सोने करू शकतो. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण स्ट्रेस आणि डिप्रेशनबद्दल बोलतो. श्रीकृष्ण सांगतात की शांती बाहेरच्या जगात नाही. तुम्ही हिमालयात गेलात तरी तुमचे मन सोबतच येणार आहे. मनावर नियंत्रण मिळवणे हेच सर्वात मोठे युद्ध आहे. एका राजाची गोष्ट या संदर्भात प्रसिद्ध आहे. राजाला वाटले की जर त्याने एखाद्या अत्यंत सुखी माणसाचे कपडे घातले तर त्याला शांती मिळेल. त्याने राज्यभर ढिंडोरा पिटला. शेवटी त्याला एक असा माणूस सापडला जो झाडाखाली आनंदाने गाणी गात होता. सैनिकांनी पाहिले की तो माणूस खरोखरच समाधानी आहे. जेव्हा राजा त्याच्याकडे गेला आणि त्याचा कुर्ता मागितला तेव्हा तो हसून म्हणाला, महाराज, माझ्याकडे घालायला कुर्ता सुद्धा नाही, तरीही मी विश्वातील सर्वात सुखी माणूस आहे. शांती ही भौतिक वस्तूंमध्ये नसते, ती संतोषात असते. ज्याच्या गरजा कमी त्याचे सुख जास्त. नरकाची 3 द्वारे: काम, क्रोध आणि लोभ. माणसाच्या अधपाताला 3 गोष्टी कारणीभूत ठरतात. 1. काम, वासना. जेव्हा आपल्या इच्छांचा अंत नसतो तेव्हा पण चुकीच्या मार्गाला लागतो. 2. क्रोध, राग. राग हा असा जाळ आहे जो समोरच्याला जाळण्याआधी स्वतःला जाळतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. 3. लोभ, हव्यास. लोभी माणसाला कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. या 3 शत्रूंना जिंकल्याशिवाय माणूस स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जिच्यावर सुखाचा आणि दुःखाचा कोणताही परिणाम होत नाही. जसा समुद्र नद्यांचे पाणी घेऊनही आपली मर्यादा सोडत नाही, तसेच माणसाने आयुष्यातील चढउतारात स्थिर राहिले पाहिजे. गीतेतील सर्वात आश्वासक वचन म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत म्हणतात, जे लोक अनन्य भावाने माझे चिंतन करतात आणि माझ्यावर अवलंबून असतात त्यांच्या गरजांची काळजी मी स्वतः घेतो. याचा अर्थ असा नाही की आपण काम सोडून फक्त माळ जपत बसावे. याचा अर्थ असा आहे की तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि फळाची चिंता माझ्यावर सोडा. आपण जेव्हा परिणामांची भीती बाळगतो तेव्हा आपल्या कामाची गुणवत्ता खालावते. पण जेव्हा आपण म्हणतो की मी माझे 100% देईन, बाकी ईश्वराची इच्छा, तेव्हा आपण तणावमुक्त होतो. बदल हा सृष्टीचा नियम आहे. ज्या गोष्टीला आपण आज आपली म्हणतो ती काल कोणाची तरी होती आणि उद्या ती दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे. आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग हे माझे आहे असा हट्टहास कशासाठी? आपण जेव्हा संपत्ती, पद किंवा प्रतिष्ठा गमावतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. पण विचार करा, या जगात आपण कायमस्वरूपी काय आणले होते? काहीच नाही. जे घेतले ते इथूनच घेतले, जे दिले ते इथेच दिले. ही जाणीव झाली की माणूस मुक्त होतो. ज्याला स्वतःवर आणि ईश्वरावर श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते. साशंक माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. संशय हा आत्म्याचा नाश करतो. पण याचा अर्थ असा नाही की अंधश्रद्धा पाळावी. श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देतात. पूर्ण गीता सांगितल्यानंतर ते शेवटी म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु, म्हणजे तुला जे योग्य वाटेल ते कर. ईश्वर कधीच कोणावर सक्ती करत नाही, तो फक्त रस्ता दाखवतो. चालणे हे आपले काम आहे. भगवद्गीता ही केवळ युद्धाच्या मैदानात गायलेली कविता नाही, तर ती मानवी मनाचे मानसशास्त्र आहे. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल तेव्हा गीतेचे पान उघडा, तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. लक्षात ठेवा, तुमचा शत्रू बाहेर नाही, तुमच्या मनात आहे. तुमचा मित्र बाहेर नाही, तुमच्या विचारांत आहे. सुख वस्तूंत नाही, ते तुमच्या दृष्टिकोनात आहे. आयुष्यातील प्रत्येक संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी येते. अर्जुनाप्रमाणे कंबर कसा, तुमच्यातील श्रीकृष्णाला म्हणजे विवेकबुद्धीला जागृत करा आणि संकटांशी लढा. विजय तुमचाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.